आवाज येतोय का चेक करा माझा. चला स्टार्ट करूया. चला, तुम्ही सगळ्यांनी ही जी आपली बॅच जॉईन केलेली आहे PYQ 360 डिग्री बॅच, हिचा जर तुम्हाला खूप जास्त आउटपुट जर तुम्हाला मिळवायचा असेल आणि तुम्हाला शुअर शॉट अभ्यास तुमचा जर क्लिअर करून घ्यायचा असेल, प्रिलियम्स कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमची घालवायची नसेल तुम्हाला, तर सगळ्यात महत्त्वाचं काय काय करायचं आहे, तर सगळ्यांनी आता बरेच सारे वेगवेगळे जे होय होय व्हिडिओ रेकॉर्ड होणार आहे, डोंट वरी. 10च मिनिटाचा व्हिडिओ असेल आणि त्याची हेडिंग आहे PYQ बॅच कशी पाहावी सुरुवातीपासून, अशी त्याची हेडिंग आहे. सो तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, नंतर तुम्ही हा व्हिडिओ सुद्धा बघू शकता. फक्त कंपल्सरी हा व्हिडिओ बघायचा आहे आणि तशा पद्धतीनेच हे गोष्ट फॉलो करायची आहे. आता भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी आहेत आपल्या या बॅचमध्ये. जवळजवळ मला वाटते 1000-1500 पेक्षा पण जास्त विद्यार्थी कदाचित या बॅचमध्ये असतील आता सध्या. तर या बॅचचा तुम्हाला पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही ही बॅच करताय तेव्हा कमीत कमी 1 महिन्यासाठी तुम्ही दुसरी कुठलीच गोष्ट करायची नाही. कळलं? म्हणजे तुम्ही आता ही जर बॅच फॉलो करताय 1 महिना दुसरं काहीच करायचं नाही तुम्हाला. म्हणजे तुम्ही ऑब्वियसली की विद्यार्थी जे आहेत हे विद्यार्थी काय करतात, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा संभ्रम असतो की चला 200ला बॅच आहे, 100ला बॅच आहे, 300ला बॅच मिळते, घ्यायची, आणि मग त्याच्याकडे त्यांचं काहीच लक्ष नसतं की बॅच घेतली म्हणून घ्यायची आणि मग त्याचा काहीच अजिबात फायदा करून घ्यायचा नाही. आता बाकीच्यांबद्दल आपल्याला काहीच माहित नाही, पण आपण फक्त आपल्याबद्दल बोलू की एक मिनिट, की आपली ही जी बॅच आहे याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा आहे, प्रत्येक प्रश्नाचं डिटेल ॲनालिसिस आपण घेतलेलं आहे. आतापर्यंत तुम्ही जेवढे काही व्हिडिओ याच्यातले बघितले असतील नसतील मला माहिती नाही. आता याच्यात वेगवेगळ्या कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, ठीक आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की 250ला मला ती बॅच भेटली किंवा 99ला ती मला बॅच भेटली होती, 499ला भरपूर विद्यार्थ्यांनी ती बॅच घेतलेली आहे, पण याच्यातल्या कंटेंट जो आहे ना, या कंटेंटवरती पूर्णपणे विश्वास ठेवा. हां, आणि पूर्णपणे याच्यावर विश्वास ठेवा की माझं याच्यात ना अभ्यास 100% कंप्लीट होणार आहे. कळालं? याच्यासोबत तुम्हाला दुसरं काय करायचंय, करंट अफेअर्स करायचे आणि मॅथ्स रिझनिंग करायचंय. सो मॅथ्स रिझनिंग तुम्ही तुमची प्रॅक्टिस कंपल्सरी रोज करायचीच आहे. आणि करंट अफेअर्स जे आहे, हे करंट अफेअर्सचे लेक्चर जे आहे ते करंट अफेअर्सचे सगळे लेक्चर आपल्या यूट्यूबच्या चॅनलला आहेत. यूट्यूबच्या चॅनलला आहेत, तिथे मी तुम्हाला एक प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टची लिंक देते. ती प्लेलिस्ट मी एक काम करते की सगळे व्हिडिओ एकाच प्लेलिस्टमध्ये टाकते. 2026चे तेवढे सगळे व्यवस्थित लेक्चर बघून घेतले तर तुमचं करंट अफेअर्स 50% क्लिअर होऊन जाईल, 50% तुमचं करंट अफेअर्स पूर्ण होऊन जाईल. कारण मग नंतर जेव्हा परीक्षा जवळ येईल तेव्हा आपल्याला त्या करंट अफेअर्स बघायचा सगळा लोड होणार नाही. त्यामुळे ती एक प्लेलिस्ट तुम्हाला बघायची आहे. तुम्हाला तुमचं मॅथ्स रिझनिंग करायचं आहे. आता काही विद्यार्थी जे आहेत, हे काही विद्यार्थी फार जुने असू शकतील, म्हणजे त्यांनी 2, 3, 4 तुमच्या रिसीटवरती बॅचची व्हॅलिडिटी जी आहे तर ती तुम्हाला कळते. बरेच विद्यार्थी, आता आपण विद्यार्थी कसे आणि कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने बघायची हे प्रत्येकासाठी वेगळी गोष्ट आहे याच्यामध्ये. कारण काही विद्यार्थी असतील जे की फार जुने आहेत, म्हणजे त्यांचे 3, 4, 5 अटेम्प्ट देऊन झालेले आहेत पण त्यांची प्रिलियम्स निघाली नाहीये. काही असे विद्यार्थी आहेत की ज्यांचे 2-3च अटेम्प्ट झालेले आहेत. काही विद्यार्थी असे आहेत की ज्याचा एकच अटेम्प्ट झालेला आहे. किंवा काही विद्यार्थी असे असतील की आता त्यांचा हा जो ऑक्टोबरची परीक्षा आहे, प्रिलियम्स आहे, तो त्यांचा पहिला अटेम्प्ट असू शकतो. बरोबर? तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फॉलो करायच्या आहेत. आता जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी फॉलो करणार तेव्हा बघ, एक मिनिट हा,
तर तुम्ही आता तुमच्यावरती आहे की तुमचा अभ्यास किती झालेला आहे. मी 2 कॅटेगरी करते, एक नवीन विद्यार्थ्यांची कॅटेगरी करते आणि एक जुन्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी करते. जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनी इथं सगळ्यात पहिल्यांदा एक जी PDF तुम्हाला त्याच्यामध्ये टाकलेली आहे 2023 पासून तर 2017 पर्यंतचे सगळे क्वेश्चन पेपर त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. मला वाटतं 20 की 25 क्वेश्चन पेपर जे आहेत हे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. म्हणजे ती जी PDF आहे ती PDF आहे ती. तर त्या PDFची जर ज्याला पॉसिबल आहे तेवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी त्याची कंपल्सरी प्रिंट काढायची आहे. प्रिंट जर तुम्ही एका पेजवर 2-2 जरी पेजेस काढले तरी पण तुमची मला वाटते 200 रुपये पण लागणार नाही तुम्हाला तेवढी झेरॉक्स काढायला. ठीक आहे. सो त्याच्यात सगळ्यात आधी काय करायचंय, तुम्ही नवीन असा किंवा तुम्ही जुने विद्यार्थी असा, तुम्हाला कंपल्सरी या PDFची कोणती PDF आहे ही मी तुम्हाला PDF दाखवते. ही जी PDF आहे या PDFची तुम्हाला कंपल्सरी झेरॉक्स आहे, ही कंपल्सरी झेरॉक्स काढायची आहे. हा सगळ्यात पहिला मुद्दा. जेव्हा पण कधी तुम्ही बॅच स्टार्ट करत आहात तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या क्वेश्चन पेपरची प्रिंट काढून घ्यायची आहे. प्रिंट काढून घेतल्यानंतर तुम्ही जो कोणता आता बघा, आधी PYQ बघायचे की याच बॅचमध्ये मी काही 4 विषयांचे 4 सब्जेक्ट आहे, सायन्स नाहीये, बाकी सगळ्या विषयांचे काही लेक्चर्स टाकलेले आहेत. पॉलिटी आहे, जॉग्राफी आहे, इकॉनॉमिक्स आहे, याचे तर सगळे चांगले लेक्चर मी त्याच्यात नवीनवाले लेक्चर्स त्यात ऍड केलेले आहेत. सो हे जे मी लेक्चर्स ऍड केलेले आहेत हे आधी लेक्चर्स कोणी बघायचे आणि आधी PYQ कोणी बघायचे. तर जी नवीन मुलं आहेत ज्यांचा एक अटेम्प्ट झालाय आणि आता जे नवीन अटेम्प्ट देणार आहेत ही माझ्यासाठी नवीन मुलं आहेत. या सगळ्या नवीन विद्यार्थ्यांनी आधी लेक्चर बघायचे. आधी त्यांनी काय करायचं आहे, एकच मिनिट, जे व्हिडिओ जे बॅचेस मध्ये झालेले नाहीयेत ना पेपर ते मी सगळं सांगते तुम्हाला. वेट, मला फक्त म्हणजे 1 बाय 1 मला बोलू द्या. हा, सो जे लेक्चर्स आहेत ते लेक्चर आधी बघायचे. कुणी बघायचे, जे नवीन विद्यार्थी आहेत. पॉलिटीचे सगळे लेक्चर बघायचे. किती दिवसात तुमचे लेक्चर झाले पाहिजेत, 1 आठवड्याच्या वरती जाता कामा नये. सो एका आठवड्यात तुम्हाला ते सगळे लेक्चर बघून घ्यायचे आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, आवाज अडकतोय का, एकच मिनिट. वरती जाता कामा नये. सो एका नाही अडकत आहे, सगळे लेक्चर बघून घ्यायचे आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, आवाज अडकत असेल तर सांगा, कारण मला माझ्या मोबाईलवर अडकत नाहीये. तुमचे ते नेटवर्क आहे का बघा. हा, माझ्या याच्यावर अडकत नाही. ओके. सो त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी आधी पॉलिटीचा जो फोल्डर आहे त्या पॉलिटीच्या फोल्डर मधले 8 दिवसात सगळे लेक्चर बघून काढायचे. आणि त्यानंतर पॉलिटीचे कंबाईनच्या PYQचा जो फोल्डर आहे त्याच्यामध्ये जाऊन पॉलिटीच्या सगळ्या PYQचे एक्सप्लेनेशन तुम्हाला बघायचंय. त्यानंतर काय कराल तुम्ही, त्यानंतर इकॉनॉमिक्सचा फोल्डर पुढच्या आठवड्यामध्ये केला. त्यानंतर त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये इकॉनॉमिक्सचे सगळे लेक्चर बघून काढायचे. म्हणजे तुमचा 1 महिना झाला. एका महिन्यामध्ये 4 आठवडे आहेत. 4 आठवड्यात पॉलिटीचे लेक्चर झाले, पॉलिटीचे PYQ झाले, इकॉनॉमिक्सचे लेक्चर झाले, इकॉनॉमिक्सचे PYQ झाले. त्यानंतर भूगोलाचे लेक्चर झाले, भूगोलाचे PYQ झाले. असं 2 महिन्यात तुमची सगळी बॅच व्यवस्थित बघून होते. आता ही बॅच बघताना करायचं काय, तर जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा तुम्ही लेक्चर्स बघाल, लेक्चर्स बघताना तुमच्या समोर कोळंबे सरांचं पॉलिटीचं पुस्तक, कोळंबे सरांचं इकॉनॉमिक्सचं पुस्तक किंवा देसले सरांचं इकॉनॉमिक्सचं पुस्तक असेल तरी पण चालेल, सौदी सरांचं भूगोलाचं पुस्तक असेल किंवा दुसरं कुठलंही पुस्तक जे तुम्ही वापरता ते तुमच्या समोर असू द्या. कारण समजा सेम टू सेम ते तुम्हाला सापडणार आहे का, तर सेम टू सेम तुम्हाला सापडणार नाही तो सगळा डेटा, कारण आपण त्याच्या नोट्स बनवून ते केलेलं आहे. पण तुम्ही जो चॅप्टर वाचताय, घटना निर्मिती वाचताय किंवा सार्वजनिक वित्त वाचत आहात, तर तो चॅप्टर तुमच्या पुस्तकात पण चॅप्टर असणारच आहे. मग जेव्हा तुमचं लेक्चर बघून झालं ना, ते लेक्चर बघून झाल्यावर कमीत कमी पुस्तकामध्ये तुमची नजर फिरवा. जे मी सांगितलंय ते तुम्हाला पुस्तकात सापडेल, त्या ठिकाणी सापडेल, ते तुम्ही एकदा फक्त त्याच्यावर नजर फिरवा. नजर फिरवल्यामुळे काय होईल, तुमचा स्वतःचा जरा कॉन्फिडन्स वाढेल. कॉन्फिडन्स वाढेल म्हणजे जे मी बघितलं, जे मी एका लेक्चरमध्ये बघितलं ते सगळं मला या पुस्तकामध्ये आहे आणि ते मला पुस्तकामध्ये समजतंय. हा कॉन्फिडन्स तुम्हाला आलाच पाहिजे एक व्हिडिओ बघितल्यानंतर. कळलं? अशा पद्धतीने तुम्हाला एक सब्जेक्टचा फोल्डर आणि त्याच्यानंतर त्या विषयाच्या ॲनालिसिसचा फोल्डर हा तुम्हाला संपवायचा आहे 2 आठवड्यांमध्ये.
आणि आरामात संपेल. काहीही जास्त घाई पण करावी लागणार नाही आणि जास्त स्लो पण होणार नाही आणि जास्त फास्ट पण होणार नाही. पण नवीन विद्यार्थ्यांनी असंच करायचं आहे, असंच करायचं आहे. ओके. आता जे नवीन विद्यार्थी आहेत तर त्यांनी PYQचे जे अनालिसिस तुम्ही जेव्हा सेकंड वीक मध्ये बघाल, आता पहिल्यांदा तर तुम्ही त्या याच्यामध्ये बघितलं, लेक्चरमध्ये बघितलं, तुमचं पुस्तक आहे, तुमचं पुस्तक तुम्ही वाचून घेतलं, पेन्सिलने अंडरलाईन करून घेतलं. त्याच्यानंतर तुम्ही काय कराल, पाहिजे तर त्याचे PYQ सॉल्व्ह करून घ्या. असं एका आठवड्यात तुमचं फोल्डर झालं, बुक झाले, PYQ झाले. पुढच्या आठवड्यात तुम्ही काय करणार आहात, तुमचा जो कंबाईन PYQ अनालिसिसचा पॉलिटीचा फोल्डर आहे तो तुम्ही संपूर्ण बघून काढाल. मग बघून काढताना तुम्ही काय कराल, तर जसं मगाशी सांगितलं की ही जी PDF आहे या PDFची प्रिंट तुमच्याकडे असली पाहिजे आणि त्या प्रिंटवरती जेवढं लिहिणं पॉसिबल आहे तेवढं लिहायचं. आता काही मुलांचं असं म्हणणं आहे की लिहायला खूप जास्त लागतंय आम्हाला. ठीक आहे. सो जर तुम्हाला लिहायला असं वाटत असेल की आम्हाला खूप जास्त लिहायला लागतंय तर एक काम करा, सगळं लिहू नका, सगळं लिहू नका. त्या व्हिडिओ सोबत त्याची PDF आहे, त्या व्हिडिओ सोबत त्याची PDF आहे, ती PDF वाचा. ती PDF तुमच्याकडे सेव्ह करून घ्या आणि ती PDF वाचा. कंपल्सरी PDF वाचा. पण माझं म्हणणं असं आहे, जर तुम्ही नव्याने अभ्यास करत आहात तर तो आता इथं जेव्हा तुम्ही अनालिसिस बघणार, आता हे नारायण मेघाजी लोखंडे आणि बॉम्बे मिल हँड असोसिएशन वगैरे जेव्हा, आणि त्याची PDF मी दिली आहे तुम्हाला सोबत, पण 4 शब्द लिहा ना याच्यावर. काय शब्द लिहायचे आहेत? आता केशवराव बागडे आहेत, केशवराव बोल्यांबद्दल आहे, नामदार लोखंडे यांच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. तर ती नामदार लोखंडे, एकच मिनिट, हो मी एकच मिनिट तुमच्या सगळ्यांचे डाऊट पण घेते मी, एकच मिनिट. हे जे लोखंडेंची माहिती आहे तर 4 ओळी तर लिहा, 4 तर पॉइंट लिहा याच्यावरती, की त्यांना राव बहादुरी पदवी कधी मिळाली होती, त्यांनी कधी रविवारची सुट्टी आणली, त्यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन कधी आणली, 98 ला आणली, 97 ला आणली, 70 ला आणली, 77 ला आणली, 95 ला आणली, 1900 ला आणली, कधी आणली हे तर लिहा याच्यावरती. आणि लिहिल्यामुळे काय होतं की तुमचा आणि त्या प्रश्नाचा जो कनेक्ट आहे ना तो जरा जास्त होतो. म्हणजे माहिती वाचली आणि डोक्यावरनं निघून गेली असं होणार नाही. तुम्ही जर जेव्हा 2 ओळी त्याच्यावर लिहिताय, 2 शब्द त्याच्यावर लिहिताय, तेव्हा तो प्रश्न जो आहे तो प्रश्न तुम्हाला चांगला अजून ओळखीचा होतो. जर तुम्ही एखादं नाव, एखादं वर्ष, एखादी अजून 4 नावं, एखादा फॅक्ट जेव्हा तुम्ही त्या कागदावर लिहिता ना, तेव्हा तो फॅक्ट तुमच्या डोक्यात खूप चांगला जातो. आणि त्यासाठी म्हणून माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला तिथं थोडं थोडं तरी लिहा. PDF सगळे टाकलेले आहेत, पण माझं म्हणणं आहे थोडं थोडं तरी लिहा. ओके. आता सगळे, आता हे झाले नवीन विद्यार्थी, त्यांनी अशा पद्धतीने करायचंय. लेक्चर्स, पुस्तक, PYQचं फोल्डर आणि लिहिणं, अशा 5 स्टेप आहेत त्यांच्या. या 5 स्टेपमध्ये त्यांचा एक सब्जेक्ट संपेल. 3 आठवडे जाऊ द्या, 3 सब्जेक्ट खूप चांगले करून घ्या आणि मग नंतर पुन्हा आपल्याला ते PYQ बघायचे, रिव्हिजन करायचे, PYQ बघायचे, PDF वाचायचे, PYQ बघायचे, PDF वाचायचे, असंच नंतर कंटिन्यूअस करायचंय. तुम्हाला कळलं? आता हे सगळं बघताना तुम्हाला सोबत काय करायचं आहे, तर सोबत युट्यूबवर टाकलेले जानेवारीपासून तर ते मे महिन्यापर्यंतची जी प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्ट मधले लेक्चर्स, दिवसाला 1-2 लेक्चर तुम्हाला कंटिन्यूअस बघत राहायचं आहे. कारण तीच माहिती, तीच सगळी माहिती जेव्हा आपलं नवीन इयरबुक येईल की नाही 2026, म्हणजे त्याला आपण 27चं इयरबुक म्हणू, त्या इयरबुक मध्ये तुम्हाला तीच माहिती सापडणार आहे. मग जेव्हा ती पुस्तकं तुम्ही नवीन घ्याल तर तुमचा ऍटलिस्ट अर्ध्याच्या वरचा डेटा तुमचा पाठ झालेला असेल. त्यामुळे ते लेक्चर्स आहे ते सोबत बघून घ्यायचे आणि सोबत दररोज कमीत कमी एकेका टॉपिकची 10 गणितं तुम्हाला सॉल्व्ह करायची आहेत आणि ती कंपल्सरी आहेत. क्लिअर? अशा पद्धतीने नवीन विद्यार्थी, पूर्णपणे नवीन, 1 अटेम्प्ट झालेला आणि पूर्णपणे नवीन, 2 अटेम्प्ट झालेले पण मी त्यांना नवीनच म्हणेन. कारण त्यांचं म्हणणं असं असेल की जानेवारीत आम्ही 25 दिली आणि आता जूनमध्ये आम्ही 26 दिली, मग आमचे 2 अटेम्प्ट झाले. पण 2 अटेम्प्ट झाले असले तरी तुम्ही आत्ताच आलेले आहात, तुम्ही याच वर्षात आलेले आहात, तरी पण तुम्ही नवीनच आहात. कळलं? तरी पण तुम्ही नवीनच आहात. सो तुम्हाला अशाच पद्धतीने हे 5 स्टेप जे आहे त्या 5 स्टेप तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. आता जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचंय, त्यांनी ती PDF जी आहे, ही PDF हीच वाली PDF 770 पेजेस आहेत, पण ते 1-2 एका पेजवर 2-2 असं करून घ्या. खूप कमी 150-200 मध्ये ही PDF तुमची होऊन जाईल. याच्यामध्ये तुम्हाला हे या PDF ची प्रिंट काढल्यानंतर सुरुवात करायची मागून 17 पासूनच्याच क्वेश्चन पेपरने सुरुवात करायची. उलट्या क्वेश्चन पेपरची सुरुवात करू नका. 17, 18, 19, 20, 21, 22 आणि 23
हे सगळे प्रॉपर फोल्डरमध्ये आहेत. आणि त्याच्यानंतरचा 24चा पेपर, 24चा मेन्स, 24चा सी, 24चा सीचा मेन्स, त्यानंतर 25चा मेन्स, ग्रुप सीचा मेन्स, असं सगळं. 25चा मेन्स आपला झाला नाही अजून, ग्रुप सीचा जो आता परवा पेपर झाला तो 12 जुलैचा तो झाला नाहीये. सो असे जे पेपर आहेत हे पेपर बाहेर एका फोल्डरमध्ये आहेत. ते जे सेपरेट पेपर झालेले आहेत ते सेपरेट पेपर बाहेर फोल्डरमध्ये आहेत. 24चा पेपर आहे, 25चा पेपर आहे, फक्त 26चे पेपर बाकी आहेत आपले. ते होतील आपले पुढच्या 1-2 आठवड्यांमध्ये. पण जेव्हा बघायला सुरुवात करताय तेव्हा 2017च्या क्वेश्चन पेपर पासून सुरुवात करायची आहे. अजून याच्यामध्ये नाही म्हटलात तरी 10-12 पेपर याच्यामध्ये ऍड होणार आहेत. याच बॅचमध्ये 10-12 पेपर तुमचे ऍड होणार आहेत. अजून ग्रुप सीचे काही पेपर आपले बाकी आहेत, सो ते आपण याच्यात ऍड करणार आहोत. याच बॅचमध्येच आपण ते सगळं त्याच पुढे आपण ऍड करत चाललेलो आहोत. जशा परीक्षा होतात तसे ते पेपर आपण अनालिसिस करतो आणि याच्यामध्ये ऍड करत चालतो. ओके. सो आता जेवढे जुने विद्यार्थी आहेत त्यांनी ही पीडीएफ काढून घेतली. पीडीएफ काढून घेतल्यानंतर 2017च्या क्वेश्चन पेपरवर जायचंय. याच्यात सगळं दिलेलं आहे तुम्हाला, इंडेक्समध्ये दिलेलं पण आहे, कोणता पेपर कुठं आहे, त्यांचे पेज नंबर वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तिथे. त्या पद्धतीने व्हिडिओ ओपन केला. जी पीडीएफ दिसतीये म्हणजे जो व्हिडिओ दिसतोय ते पेज ओपन करायचं आणि जितकं लिहिता येईल तितकं लिहायचं. व्हिडिओ बघता जितकं लिहिता येईल लिहा, जितकं लिहिता येईल लिहा. आता कोणाचं लिहायचं आणि कोणाचं नाही लिहायचं हे पण मूलभूत कर्तव्य सगळे पाठ आहेत. लिहायचं का नाही लिहायचं, कळलं? मार्गदर्शक तत्व सगळी पाठ आहेत, लिहत बसायचं का नाही लिहायचं. इतिहास, समाज सुधारक आहे, लिहायचं का लिहायचं, कंपल्सरी लिहायचं. शाहू महाराज असतील, भांडारकर, कर्वे, पंडिता रमाबाई, जेवढे समाज सुधारकांवर एक जरी प्रश्न आला ना तरी पण तिथे 10-10 पानांचे पेजेस तुम्हाला दिलेले आहेत पीडीएफ मध्ये. 10-10 पेजेस आपण त्यांच्यावरची माहिती तिथे घेतलेली आहे. शाहू महाराज असू द्या किंवा पंडिता रमाबाई असू द्या, महर्षी कर्वे असू द्या, रानडे असू द्या, जांभेकर असू द्या, देशमुख असू द्या, सगळ्यांची माहिती आपण घेतलेली आहे. गोपाळ हरी देशमुख असू द्या, सो गोखले असू द्या. तर त्या सगळ्यांची माहिती जी दिली आहे ना तर ती तुम्हाला इथे लिहायची. जसं का मगाशी सांगितलं मी तुम्हाला, इथे प्रार्थना समाज आहे, याच्यामध्ये दादोबा तरखडकर असतील किंवा प्रार्थना समाजाची माहिती मी दिलेली आहे. त्यासोबतच भाऊ महाजन, आबाजी मोडक आहेत, वामन मोडक आहेत, नाम जोशी आहेत, यांची पण माहिती त्याच्यात आपण घेतली आहे. सो ती इथे लिहा, याच्यावरच लिहायची, याच पेजवर लिहायची. किंवा एक सिंपल काय करायचं की जे आपले ब्लँक पेजेस असतात ते ब्लँक पेजेस आणायचे आणि त्या ब्लँक पेजेसवरती माहिती लिहायची. ब्लँक पेजेसवर सगळी माहिती लिहायची. आणि हे जे पान आहे की नाही, आता समजा हा तुमचा क्वेश्चन पेपर आहे, तर हे जे क्वेश्चन पेपरचं पान आहे या क्वेश्चन पेपरच्या मागे इथे तुम्ही ते स्टेपल करायचं. ते जे पेज आहे ना ते पेज इथे स्टेपल करायचं मागे, ते पेज इथे स्टेपल करायचं. हा जर इथे पेपर असेल तर इथे मागे त्याला स्टेपल करून ठेवायचं. आणि त्या एका पेजवर इथला 1 प्रश्न, 2 प्रश्न, 3 प्रश्न, 4 प्रश्न, 5 प्रश्न, 6 प्रश्न अशी जेवढी माहिती तुम्हाला या एका पेजवर लिहिता येईल तितकी त्या पेजवर तुम्ही लिहायची आणि तिथे स्टेपल करून ठेवायची. कारण एकदा तुमचे सगळे व्हिडिओ बघून झाले की तुम्हाला त्याचीच रिव्हिजन करायची कमीत कमी 2 वेळा, त्याचीच रिव्हिजन करायची 2-2 वेळा. आता पीडीएफ मध्ये, सायन्सच्या पीडीएफ मध्ये बऱ्याच वेळा आपण काय केलंय की भरपूर त्याच्यात माहिती घेतली आहे. मग ॲनेलिडा असेल, ॲनेलिडाचे सगळे सब टॉपिक घेतले आहेत, त्याची प्रत्येकाची माहिती घेतली. मग त्याचं काय लिहाल तुम्ही, कमीत कमी एक्झाम्पल आलेच पाहिजे तुमच्या या पेपरवरती, त्या प्रत्येकाचं एक्झाम्पल आलंच पाहिजे तुमच्या पेपरवरती. सो अशा पद्धतीने जे जुने विद्यार्थी आहेत, मी तर म्हणते की एक फार कमी नवीन विद्यार्थी फार कमी असतील पण जुने विद्यार्थी जास्त आहेत. सो त्या जुन्या विद्यार्थ्यांनी डायरेक्ट 17 पासून ते 23 पर्यंत पॉलिटी बघून काढला. पुढच्या आठवड्यात 17 पासून 23 पर्यंत सगळा इकॉनॉमिक्स बघून काढला. पुढच्या आठवड्यामध्ये 17 पासून 23 पर्यंत सगळा भूगोल बघून काढला. लिहितोय, लिहा. आयतं आहे त्याच्यात दिलेलंच आहेत, पीडीएफ दिलेले आहेत, पण आयते आपल्या मेंदूला सवय लावू नका. लिहा, 2 शब्द लिहा, 4 शब्द लिहा, पण लिहा. आणि ती बॅच एकदा तुमची बघून झाली व्यवस्थित, तुम्ही एकदा सगळं नोट डाऊन व्यवस्थित केलं, 1 आठवडा घ्या आणि 1 सब्जेक्ट संपवा. काही कुठे घाई नाही झाली आपल्याला सगळं जायची. पण आता जेव्हा अभ्यास करताय तेव्हा तो प्रॉपर अभ्यास करा. आता जुन्या विद्यार्थ्यांनी ते जे लेक्चर्स आहेत फोल्डर मधले ते कसे करायचे आणि कधी करायचे, तर समजा मी 4-5 प्रश्न बघितले, पॉलिटीचे प्रश्न बघितले किंवा मी 10 प्रश्नांचं अनालिसिस बघितलं पॉलिटीच्या, पण मला त्याच्यातला एखादा केंद्रशासित प्रदेशाचा हे आहे प्रश्न आहे किंवा घटना दुरुस्तीवरचा एक प्रश्न आहे किंवा मला राष्ट्रपतींवरचा एक प्रश्न आहे, तर त्याच्यामध्ये मला कन्फ्युजन होतं. मग मी काय करणार, मी तेवढाच चॅप्टर त्या वीक मध्ये तेवढा बघून घेणार.
लेक्चर्स मधना आणीबाणीचा चॅप्टर आहे मी तेवढाच बघून घेणार, घटना दुरुस्तीचा चॅप्टर आहे मी तेवढाच बघून घेणार, केंद्र राज्य संबंधाचा चॅप्टर आहे मी तेवढाच बघून घेणार, बस. बाकी तर सगळं माझं पाठ आहे, बाकी सगळं मला येतंय. मग सगळीच्या सगळीच लेक्चर विनाकारण बघण्याची गरज आहे का? नाही गरज तिथे बघण्याची, कारण तुम्हाला येतंय ना. अरे येतंय, जे येतंय ना. आणि दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपरचं हे अनालिसिस करताय तेव्हा ज्या ज्या क्वेश्चन मधले मुद्दे, जसं मी मगाशी सांगितलं की समजा केंद्र राज्य संबंधाचा प्रश्न मला चुकतोय, तर तुम्ही एक जी नोटबुक बनवा किंवा डायरी ठेवा तुमच्याकडे एक छोटी, आणि त्या डायरीमध्ये ना एक मुद्दा तिथे लिहून ठेवा की केंद्र राज्य संबंध. तुम्ही लेक्चर तर बघून काढलंय, पण त्याची आपल्याला नंतर रिव्हिजन करायची आहे परत जेव्हा एक्झाम जवळ येईल तेव्हा. कारण आपल्या मेंदूला माहिती पाहिजे ना की मला काय येतंय आणि काय येत नाही. समजा एक्झाम्पल तुम्हाला सांगते, मी हे 777 पेजेसचे सगळे क्वेश्चन पेपर अनालिसिस, सगळे क्वेश्चन माझे अनालिसिस करून झाले, पण माझ्या मेंदूला क्लिअर आहे का 777 पेजेस झाल्यानंतर की हा असा असा प्रश्न होता जो मला येत नव्हता आधी आणि मला तो आत्ता आलाय? हे क्लिअर आहे का मेंदूला? नाही. मग हे क्लिअर कधी होईल? तुमच्याकडे जर एक डायरी असेल तर त्या डायरीत लिहा, एक पेपर बघून झाला, 15च्या 15 प्रश्न मला येत आहेत का? किंवा असं करायचं, ही इंडेक्स असणार आहे तुमच्या याला, या इंडेक्सवर जर ग्रुप बी 2023च्या सगळ्या याचं सगळं जर क्लिअर झालं तर याच्या समोर एक टिक मारा. अशी टिक मारायची, अशी टिक मारायची इथे. कळलं की सगळ्याचा सगळा भाग माझा क्लिअर झाला. किंवा याच्यातला समजा माझा पॉलिटी क्लिअर झाला, इकॉनॉमी क्लिअर झाला, पण मला ह्याच्यातला सायन्स क्लिअर नाही झाला, तर सायन्स समोर असं क्रॉस करून ठेवा. मग कळेल आपल्याला की 2023च्या पेपरमधलं सायन्स मला करायचं आहे किंवा सायन्स मला रिवाईज करायचं आहे, हे तुम्हाला कळेल. हे जेव्हा तुम्ही जर असं कराल तर. नाहीतर आलं गेलं सगळं गंगेत वाहून गेलं असलं अजिबात चालणार नाही, आणि असलं करून कधीच तुम्ही पास होणार नाही. हे कायम डोक्यात असू द्या. एक प्रश्न करा रे, 5च प्रश्न करा. कालच्या अनालिसिस मध्ये आपण 10च प्रश्न घेतले, पण 10 प्रश्न प्रॉपर झाले पाहिजेत, बास. असं मनाला तुमच्या समाधान वाटलं पाहिजे की मी काहीतरी अभ्यास आज केला. मी 2023च्या पेपरमध्ये जर 70 जीएसचे प्रश्न होते तर त्याच्यातले 50 जीएसचे प्रश्न आज माझे तोंडपाठ झाले, त्यांची माहिती माझी तोंडपाठ झाली. हे तुम्हाला समाधान झालं पाहिजे तुमचा व्हिडिओ कंप्लीट झाल्यानंतर, तुमचा एक पेपर कंप्लीट झाल्यानंतर. हे समाधान तुमच्याकडे पाहिजे. हा अभ्यास झाल्याचं तुम्हाला सॅटिस्फॅक्शन आलं पाहिजे. आता आपण कंबाईन करतो, मग आपण राज्यसेवेचे पण पेपर बघायचे का? होय. राज्यसेवेच्या फोल्डरचे कोणकोणते पेपर बघायचे? तर राज्यसेवेच्या फोल्डर मधले आपल्याला राज्यसेवा पॉलिटी काय काय बघायचे नीट बघा. राज्यसेवा पॉलिटी बघायचा आहे, त्यानंतर हिस्ट्री बघायचा आहे, त्यानंतर राज्यसेवा प्रिलियम्स कंबाईनच्या मुख्यला येतोय आता सध्या प्रश्न, कारण सिलेबस सेम आहे, तुम्हाला माहिती नसेल तर सांगते. तर तो इकॉनॉमी बघायचा आहे, इकॉनॉमिक्स बघायचा आहे, आणि सोबत सायन्स बघायचा आहे. सायन्सचे मी राज्यसेवेचे खूप जास्त क्वेश्चन पेपर अनालिसिस केलेले नाही आहेत, मी कंबाईनचेच पेपर राज्यसेवेच्या फोल्डरमध्ये टाकलेले आहेत, कारण कंबाईनच्या सायन्सचे जे आहेत तर ते आपण कंबाईनचेच जास्त घेतलेले आहेत. अजून मला थोडे सायन्सचे प्रश्नपत्रिका त्याच्यात ऍड करायचे आहेत, ते ऍड होतच राहतील आपल्याला पेपरपर्यंत. पेपरच्या आधीच एक पुढच्या महिन्यामध्ये सगळं ते ऍड होऊन जाईल. तर राज्यसेवा पॉलिटी बघायचंय, राज्यसेवा हिस्ट्री बघायचंय, राज्यसेवा इकॉनॉमिक्स बघायचं. काय बघायचं नाही तर भूगोल नाही बघायचंय. भूगोल जे आहे हे भूगोल बघायचं नाही आहे राज्यसेवेचं. ओके, एवढं लक्षात ठेवा की भूगोल फक्त नाही बघायचं, बाकी सगळं बघायचंय आपल्याला. आपण कंबाईन ग्रुप सी जरी देत असलो तरी लक्षात ठेवा राज्यसेवेच्या पॉलिटीतले प्रश्न, हिस्ट्रीचे प्रश्न, इकॉनॉमिक्सचे प्रश्न आपल्या कंबाईन ग्रुप सीच्या मेन्सला येणार आहेत. ओके, सो त्यामुळे अशा पद्धतीने जेवढे पेपर तुमच्या समोर आहे ना, आणि हा माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये, मला हे दिसत नाही, मला ते दिसत नाही, पुढ्यात असलेला एक पेपर तोच नीट अनालिसिस करा, त्याचंच अनालिसिस पाठ करून घ्या, लिहा, डायरीत लिहा, प्रॅक्टिकल अभ्यास करा. हे झालं, हे बाकी आहे, हे 10 पॉईंट झाले, हे 10 पॉईंट बाकी आहेत, हे 4 पॉईंट माझे आज पाठ झाले, हे 5 पॉईंट माझे बाकी आहेत. मी तुम्हाला दाखवते विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने हे सगळं अनालिसिस जे आहे ना, हे जे अनालिसिस मला विद्यार्थी पाठवतात हे तुम्हाला मी दाखवते. आता मला इथे एक्झॅक्ट ती मुलं आठवणार नाहीत, कारण बरेच जणांचे तसे मेसेज आहेत, सो त्यामुळे मला ते आठवणार नाही लगेचच. पण एक विद्यार्थिनी आहे, त्यांचं मी फक्त दाखवते तुम्हाला, व्हॉट्सअपला आहे. तर त्यांनी कशा पद्धतीने प्रत्येक दिवसाचं त्यांनी जे त्यांचं हे आहे तर ते मला त्या दररोज पाठवतात. मला आता सापडतच नाहीये.
एकच सेकंद थांबा. हे बघा की एवढा अभ्यास झालाय, हे एवढे पॉइंट बाकी आहेत, हे एवढं झालेलं आहे. दररोजचं आहे बघा, दररोजचं. भले 2 तास अभ्यास होऊ द्या, 3 तास अभ्यास होऊ द्या. जीएसचा 2021चा प्रिलियमचा अनालिसिस झालेला आहे. 20 मार्कांची मराठी इंग्लिश यांचं झालेलं आहे. समाजसुधारक 1 झालाय. इंग्लिशची वोकॅब्युलरी आपण दररोज 30 जे आहे 30 वर्ड आपण दररोज टाकत आहोत आपल्या टेलिग्राम चॅनलला. ते पाठ झाले पाहिजेत तुमचे. पाठ नाही झाले, लिहून ठेवा दररोजचे 30 शब्द लिहत चला. ते सगळे पीवायक्यू आहेत हा, सगळे पीवायक्यू आहेत. पीवायक्यूच्या बाहेर एकही नाही. हे बघा दररोज आज 5.5 तास त्यांचा अभ्यास झालाय. डे 11 आहे, तर ते मेंटरशिपचे विद्यार्थिनी आहेत, तर त्यांनी असं हे मला पाठवलेलं आहे. असं बऱ्याच जणांनी टेलिग्रामला त्यांची नावं नसतात, त्यामुळे ते पटपट सापडत नाही. सो अशा पद्धतीने लिहा की आज मी काय अभ्यास केलाय, आज मी काय अभ्यास मला करायचा आहे, आज माझा अभ्यास किती झाला, आज मला कोणते कोणते पेपर कसे कसे कंप्लीट करायचे आहे, ते सगळं लिहा. तरच तुमचा अभ्यास पूर्ण झाल्याचं सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही काय करताय हे तुम्हाला स्वतःला कळेल. आणि स्वतःला कळणं जास्त गरजेचं आहे. बाकीच्यांपेक्षा तुम्हाला स्वतःला कळणं जास्त गरजेचं आहे. येस, हा चालेल, लिहा लिहा लिहा. ओके, क्लिअर झाले तुम्हाला सगळ्यांना कसं करायचंय? पीडीएफ काढायची, बघायचं, लिहायचं. पेजेसवर माहिती लिहायची, पाठीकडे चिटकवायचं, पेजेसला स्टेपल करून ठेवायचं. पुढचा व्हिडिओ बघायचा. एका आठवड्यामध्ये एक सब्जेक्ट. आणि हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज पॉलिटीचा एक पेपर बघितला, उद्या हिस्ट्रीचा एक पेपर बघितला, परवा सायन्सचं बघितलं कसं आहे ते, मग परवा भूगोलाचं बघितलं कसं आहे ते. हे चालणार नाही, याच्यात अभ्यास पूर्ण होणार नाही. पॉलिटी बघायला सुरुवात केली तर पॉलिटीच सगळं बघायचं, हिस्ट्री बघायला सुरुवात केली तर सगळं हिस्ट्रीच बघायचं, जॉग्राफी बघायला सुरुवात केली की सगळं जॉग्राफीच बघायचं. कंटाळा कितीही आला तरी चालेल, एकच विषय पूर्ण करायचा, एकच विषय पूर्ण करायचा, नाही तर तुमच्या हातात काही येणार नाही बाळांनो. आतापर्यंत आपण जो अभ्यास केला ना, पुढचं पाठ मागचं सपाट, पुढचं पाठ मागचं सपाट, तसा आता तरी अभ्यास करून तशी मला वाटत नाही की तुमचं काही होईल. त्यामुळे असा अजिबात अभ्यास करू नका. आणि कुठलं तरी मध्येच पुस्तक घेतोय, काहीतरी वाचतोय, पुस्तक घेत आणि ही बॅच आपल्याला मुख्य परीक्षेसाठी किती महत्त्वाची आहे. 50 मार्क तुमच्या जीएसचे मुख्य परीक्षेचे याच्यातनंच कव्हर होणार आहेत, हे मी आत्ताच सांगते तुम्हाला. 20 मार्क जे आहेत दुसऱ्या विषयांचे ते आपण नंतर बोलू, पण 50 मार्क तुमच्या जीएसचे याच्यातूनच क्लिअर होणार आहेत. आणि नुसतं प्रिलियम्स नाही, मेन्सचे पेपर पण आहेत त्याच्यात. मेन्सचे पेपर पण बघायचे आहेत. प्रिलियम्स बघा, मेन्स बघा, राज्यसेवा मुख्य पण आहेत 3 पेपर, ते पण बघायचे. राज्यसेवा 2017, 18, 19 आपण टाकलेला नाही, तो टाकणार नाहीये मी. 19, 20, 21 टाकलेला आहे, तेवढाच टाकणार आहे त्याच्यामध्ये. आणि तो टाकलेला आहे त्याच्यात बघा, 60, 80 प्रश्नांचे अनालिसिस आहे. पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे, त्यानंतर इकॉनॉमिक्सच्या प्रश्नपत्रिका आहेत. सो हे सगळं अशा पद्धतीने व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. ठीक आहे, थांबूया आपण इथे. आणि ज्याला कोणाला डाऊट असेल त्यांनी मला मेसेज करा. अजून पण ज्याला डाऊट असेल त्यांनी मला मेसेज करा.